डाबर वाटिका हेअर ऑइल होम मिनिस्टर नववधू नंबर 1। नमस्कार। डाबर वाटिका हेअर ऑइल होम मिनिस्टर नववधू नंबर 1 च्या या खेळांसाठी आता आपण आलेले आहोत मुंबई केंद्रावरती। मुंबई केंद्रावर दाखल होणाऱ्या नववधूंच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे जरा जाणून घेऊया। नमस्कार, माझे नाव सौ समृद्धी शैलेश नकाशे। माझे लग्नाची तारीख 5 मे 2009। मला नववधू स्पेशल करिता हा जो फोन आला त्यामुळे मी खूप तुमचे आभारी आहे आणि मी नक्की प्रयत्न करेन की नववधू नंबर 1 होण्याचा आणि मी पुढे प्रयत्न करतच राहीन। नववधूमध्ये ते कार्यक्रमामध्ये तिने भाग घेतला आहे, याच्यामध्ये ती पूर्ण जिंकून येईल हा माझा विश्वास आहे तिच्यावर। नमस्ते, माझं नाव सौ श्रद्धा मिलिंद नाईक। मी गोराई 2 इथे राहते, बोरिवली इथे। आणि ही नववधू जी स्पर्धा आहे त्याची ॲड आम्ही टी व्हीवर पाहिलेली साधारण एक 2-3 महिन्यापूर्वी। तेव्हा मलाही वाटलं की या गेम शोमध्ये पार्टिसिपेट करावं आणि त्यामुळे मी SMS केलेला, पण बरेच दिवस रिप्लाय आला नाही। त्यामुळे मला असं वाटलं की कदाचित आता आमचा नंबरही येत नाही आहे, पण अचानक काल त्यांच्याकडून फोन आला आणि मी फारच आनंदी झाले की मला इथे ऑडिशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे। माझी सून श्रद्धा ही अतिशय चांगली प्रेमळ मुलगी आहे आणि मला तर वाटतं की नक्कीच ती ह्या गेम शोमध्ये नंबर काढेल। नमस्कार, मी पूजा खानोलकर पंड्या। जी मराठीचं नववधू नंबर 1 हे जे मालिका सुरू होत आहे ह्यात मी भाग घेण्यात इच्छित आहे। बरेच वेळा असं बघितलं तेव्हा जी मराठीवरती म्हणजे नववधू असं कोणी आलं नव्हतं, पण जसं जसं आईने मला सांगितलं आणि जशी ॲडही बघितली तसं मग मी SMS केला आणि फॉर्च्युनेटली इकडे आज माझं ऑडिशन होत आहे। तर बघू आता जसं पुढे पुढे होईल तसं जसं एक एक पायरी गाठत नक्कीच कॉन्फिडन्स आहे की मी नववधू बनीन। माझी सून नंबर 1 होणार अशी मला खात्री आहे, कारण ती हुशार आहे, प्रेमळ आहे। माझं नाव अक्षता संदीप प्रभू। माझ्या लग्नाची तारीख आहे 15 फेब्रुवारी 2009। होम मिनिस्टर ही सिरियल आम्ही तर नेहमीच पाहतो, लग्नाच्या आधीपासून पाहतच होते। आम्ही नेहमी प्रेक्षक आहोत झी मराठीचे आणि ही सिरियल जास्त करून लग्न झाल्यानंतर जास्त आवडू लागली। केव्हा एकदा भाग येईल, होम मिनिस्टरची टीम कधी आमच्या घरी येईल अशी पहिल्यापासून फार इच्छा होती। लग्न झाल्यानंतर आणखी ती इच्छा वाढली। होम मिनिस्टर नववधू नंबर 1। मी गणपतीला जाऊन आली, मला गणपती पावला, तिकडनं मला फोन आला, आता माझा नंबर आला आहे। हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी दिनेश रावांचं नाव घेते खास लग्नाच्या दिवशी। ही माझी छोटी जाऊबाई आहे आणि आज तिचं सिलेक्शन झालं ते त्याबद्दल आम्हाला पण खूप बरं वाटतंय। नमस्कार, मी शुभदा शैलेश सावंत। माझ्या लग्नाची तारीख 1 मार्च 2009 आणि मी होम मिनिस्टर नववधूसाठी पार्टिसिपेट केलं आणि माझी मनापासून एक इच्छा होती की मी होम मिनिस्टरमध्ये पार्टिसिपेट करावं आणि आय एम सो हॅपी फॉर दॅट की होम मिनिस्टरने मला कॉल केला। छान आहे, खूप चांगली। आम्हाला खात्री आहे की होम मिनिस्टरमध्ये ती जिंकेलच, तेवढ्यामध्ये ती तशी आहे। प्रत्येकीला वाटतंय की मी जिंकणार, नेमकं कोण जिंकणार मलाही माहित नाही। नमस्कार, माझं नाव प्रणया प्रकाश सावंत, माहेरचं नाव आणि सासरचं नाव प्रणया देवेंद्र नांदगावकर। आमचं लग्न 13 डिसेंबर 2008 रोजी झालं आणि हा मला नववधूसाठी कॉल जो आला तो अंगारकी संकष्टीच्या दिवशी कालच आला आणि त्यामुळे मला हा कॉन्फिडन्स आहे की हे नववधू जे सत्र आहे त्यामध्ये मी नंबर 1 येणारच आणि जी काही ती पैठणी आणि जी काही बक्षिसं असणार ती मिळवणारच, त्याबद्दल वादच नाही। तिचा स्वभावच मुळात चांगला होता, त्याच्यामुळे सगळ्यांनी म्हणजे ती सगळ्यांना म्हणजे कॅप्चर केलं तिने। आता जे नववधू चालू आहे त्याच्यामध्ये ती नक्कीच प्रथम बक्षीस मिळेल, कारण तिची जे आपण बघतो की जसं ती ऑफिसमध्ये पण वगैरे इनिशिएटिव्ह वगैरे घेते आणि त्याच्यामध्ये पण तिचा पहिला नंबर असतो, त्यामुळे मला वाटतं की ही नक्कीच नववधू स्पर्धा जिंकून येईल। होम मिनिस्टर नववधू नंबर 1। मुंबई केंद्रावर सहभागी होणाऱ्या प्रत्येकीच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे आपण जाणून घेतलं।